गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढिवरीण टोला व पुराड येथे 23 जून 2025 रोजी शासनाच्या आदेशाप्रमाणे शाळेचे शिक्षण सत्र 2025-26 सुरू झाले असून शाळेचा पहिला दिवस या अनुषंगाने जिल्ह्यात अनेक शाळेमध्ये प्रवेश उत्सव स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे आमगाव विधानसभेतील आमदार संजय पुराम, ढिवरीण टोला व पुराड येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे आमदार संजय पुराम व पूर्व महिला बाल कल्याण सभापती सविता पुराम यांनी भेट देऊन सर्वप्रथम विद्यार्थ्यांसोबत रॅलीत सहभाग घेतला व त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढिवरीण टोला येथे पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 8 विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पहिल्या वर्गाच्या पुस्तका वाटप करण्यात आले। त्यानंतर पूर्व महिला बाल कल्याण सभापती यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच पुराड येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे पहिल्या वर्गात एकूण 15 विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून त्या 15 विद्यार्थ्यांना पुस्तका वाटप व गणवेश वितरित करण्यात आले। तसेच एसटी प्रवर्गातील 4 विद्यार्थिनींना सायकलचे वितरण सुद्धा करण्यात आले। या प्रसंगी आमदार संजय पुराम यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक, गावकरी, शिक्षक यांना मोलाचे मार्गदर्शन केले असून ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला त्यांना शुभेच्छा देत व सर्व विद्यार्थिनींना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। आज शाळेचा पहिला दिवस या अनुषंगाने काय काय कार्यक्रम घेण्यात आले, सर्वात अगोदर तुमचे परिचय? माझं नाव आहे मल्लेश व्यंकटी मदनुरे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढिवरीण टोला येथे शिक्षण सेवक पदावर कार्यरत आहे। आज शाळेचा पहिला दिवस मुलांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे महिला व बाल कल्याण विभागाचे माजी सभापती सविताताई पुरामजी आवर्जून उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते मुलांना पुस्तकांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि गावामध्ये रॅली काढण्यात आली। अशा प्रकारे अतिशय उत्साहामध्ये आमच्या इथे स्वागत उत्सव साजरा करण्यात आला आणि ग्रामपंचायतमध्ये आमच्या मॅडमच्या हस्ते सविताताई पुराम यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे आणि सविताताई पुराम यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये सर्व गावकऱ्यांना प्लास्टिक मुक्त गाव आपलं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि त्याच्यासाठी सर्व गावकऱ्यांनी देखील सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे। ह्या प्रसंगी समस्त गावकरी मंडळी तसेच गटशिक्षणाधिकारी माननीय मोडगरे साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्वांचा उत्साह वाढवलेला आहे त्यांनी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।